सर्वांनी सोडलेला, असेल जरी मी सांप्रत काळी मोडलेला, पण माझे मजला इतकेच ठावे, मी निधडा पण नक्षत्रांशी जोडलेला. रसिक हो ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे लौकिक आणि अलौकिक अर्थाने बहुजनांसाठी व्यतीत केलं, त्याचबरोबर स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या आयुष्याची समिधा ही बहुजनांसाठी पेटवलेल्या धगधगत्या अग्निकुंडात अगदी निस्वार्थपणे व्यतीत केली. आणि म्हणूनच ज्यांना आपण महात्मा असे संबोधतो, असे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्याच विषयी बोलण्यासाठी आज मी आपणासमोर उभी आहे. नमस्कार, माझे नाव आरती उत्तम पाटील. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स वाठारची मी विद्यार्थिनी आज आपल्या सर्वांसमोर विषय मांडते, महात्मा ज्योतिराव फुले, कार्य व उद्दिष्टे. इतिहासाच्या पुस्तकानुसार क्रांतीची व्याख्या अशी सांगितली जाते की अचानक घडून आलेला आमूलाग्र बदल म्हणजे क्रांती. ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला वेधत त्या पृथ्वी तलावावर येतो, अगदी त्याचप्रमाणे हा संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा साखर झोपेत होता, अनेक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, भेदभाव यासारख्या साखळदंडात जणू महाराष्ट्र अडकला होता. माणसाला माणूस म्हणून जगणं अवघड झालं होतं. अगदी अशाच वेळी या पृथ्वी तलावावरती जन्म घेतला महात्मा ज्योतिराव फुले यांनी. सत्य असत्यसी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. अगदी याच उक्तीला आपल्या डोळ्यासमोर ठेवत त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक मार्गावरती सत्याची बीजे रोवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच समाज सुधारकांच्या मते ते या काळ्याभिन्न अंधाराला भेदत अगदी सूर्याप्रमाणेच भासतात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त, वित्ताविना क्षुद्र खचले आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी अगदी त्याच वेळी ओळखलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणाची सुरुवात अगदी आपल्या घरापासूनच केली. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना आधी शिक्षित केले आणि नंतर त्यांच्याच सहकार्याने 1848 मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली. त्यांचा अट्टहास असा होता की मुलांना सामाजिक ज्ञान, आर्थिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, गणित, विज्ञान हे अगदी जमलंच पाहिजे. ते फक्त उच्च वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत नसत, तर ते त्या विद्यार्थ्यांच्या सोबतच मागासवर्गीय, गोरगरीब, महिला, मुली यासारख्या विद्यार्थ्यांना देखील शिकवत असत. मार्क्स एक सुंदर विचार मांडतो, ज्या विचारामध्ये तो असं म्हणतो की जेव्हा एखादा विचार आपण समाजासाठी मांडतो, तेव्हा तो विचार हा विचार न राहता तो एक शस्त्र बनतो. आणि अगदी याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेला प्रत्येक विचार आणि विचार आज मला एखाद्या शस्त्राप्रमाणे वाटतोय. कारण ते गेल्यानंतर सुद्धा हा विचार थांबला नाही किंवा संपला देखील नाही, तर तो शाहू, आंबेडकर यासारख्या समाज सुधारकांच्या मार्फत आपल्यापर्यंत येऊन पोचला आहे. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ एक समाज सुधारक नव्हते, तर ते भविष्य काळातील येणाऱ्या पिढ्यांच्या रक्तामध्ये परिवर्तनवादी हजारो सूर्य निर्माण करणारे एक शक्तीच होती. आणि याचमुळे मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सर्वच विचारांना अगदी विनम्रपणे अभिवादन करते आणि इथंच थांबते. धन्यवाद.